भाजपच्या संसदीय मंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता. योगी फडणवीस आणि हिमंत बिस्वा शर्मा यांची नावं चर्चेत. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची माहिती. तर रखडलेली महामंडळं आणि डीपीडीसी निधीचा नेत्यांनी घेतला आढावा. महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब. भाजपला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ देणार, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका विद्यार्थ्यांसाठीची उत्तनच्या केशवसृष्टीतील सहल वादात. विद्यार्थ्यांवर विचारधारा लादण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप. जेनझींना आकर्षित करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात. मुंबईत श्रीकांत शिंदे जेनझींसोबत साधणार संवाद. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. अश्लील मजकूर प्रकरणी गुन्हा. रुपाली चाकणकरांकडून तक्रार दाखल. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप. आता चायनीज फूड एफडीएच्या रडारवर. मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर एफडीएची कारवाई. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली. भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. खात्रीलायक सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट मोडवर. नाफेडकडून साठवण्यात आलेला 840 टन कांदा आज लासलगावहून विशेष मालगाडीनं दिल्लीला पाठवणार. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. ही कांद्यासंदर्भातली बातमी आहे. एका बाजूला कांद्याचे भाव वाढले, दुसरीकडे केंद्र सरकार लगेच अलर्ट मोडवर आलं. नागरिकांना दिलासा देण्याकरता नाफेडनं खरेदी केलेला कांदा लासलगाव इथून दिल्लीला आज पाठवला जातो आहे. तब्बल 840 टन कांदा पाठवण्यात येणार आहे. सध्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे, त्यामुळे भावात किंचित वाढ झालेली आहे. कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट झालं. आता नागरिकांना दिलासा देण्याकरता नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये खरेदी केलेला कांदा दिल्लीला पाठवला जाणार आहे. 840 टन कांदा घेऊन मालगाडीने 21 डबे लासलगाव इथून मंगळवारी दिल्लीच्या आदर्श नगरकडे रवाना केले गेले आहेत. रेल्वे सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दिल्ली पाठोपाठ चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह जिथे कांद्याचा भाव राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तिथे कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून नाफेडनं खरेदी करून ठेवलेला कांदा पाठवला जाणार आहे. माझी केंद्र शासनाला विनंती आहे की आता जे काही दर शेतकऱ्यांना मिळत आहे ते केवळ 3000 ते 3200चे दर त्या ठिकाणी प्रति क्विंटलला मिळत आहे. म्हणजे साधारणतः 30-32 रुपये किलोचे दर मिळत आहेत. हे दर काही फारसे वाढलेले नाही आहे. शेतकऱ्यांनी हा 3 ते 4 महिन्यापूर्वी कांदा चाळीमध्ये स्टोअर केलेला कांदा आहे. त्यामध्ये वजनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे आणि त्याचबरोबर कांदा खराबसुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे. आणि म्हणून हे जे काही दर मिळतात हे फार काही दर नाही आहेत. त्याला योग्य असे दर या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत असे बाजारभाव कमी करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयत्न करू नये. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम चहाच्या कपावर झालाय. साखर आणि चहा तयार करण्याकरता लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढला, त्यामुळे चहा व्यवसायावरील आर्थिक ताण वाढलेला आहे. साखरेच्या दरवाढीमुळे देशभरामध्ये चहाच्या किमतीवर परिणाम होतोय. याच पार्श्वभूमीवर टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीमध्ये कटिंग चहाची किंमत 15 वरून 15 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती असोसिएशननं दिली आहे. प्रमोद वाकुळे हे असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. भविष्यात साखरेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आणि चहासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्या तर चहाच्या दराबाबत पुन्हा विचार केला जाईल, अशी भूमिका असोसिएशननं मांडली आहे.
बातमी धाराशिवमधून आहे. मोठी बातमी आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलेलं आहे. बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरलेत. सध्या किलोला अवघा 2 ते 3 रुपये तर काही ठिकाणी 5 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. उत्पादनाकरता केलेला खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभं टोमॅटोचं पीक काढून टाकायला सुरुवात केलेली आहे. पीक काढताना आलेले टोमॅटो बाजारात नेण्याऐवजी शेतातच फेकून दिले जात आहेत. कष्ट, पाणी, लागवड याच्यावरचा खर्च असून सुद्धा हातात काहीच राहत नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. याच शेतकऱ्याच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निर्फळ यांनी. बाजारात टमाट्याचा भाव जो आहे तो पडल्यामुळं शेतात टमाट्याचा सध्या लाल चिखल झाल्याचं चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात टमाट्याची आवक यावर्षी जी आहे ती जास्त प्रमाणात झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं बाजारात किलोला 2 रुपये किंवा 3 रुपये किलो असा भाव मिळत आहे. मी जे आता शेतात आहे त्या शेतातले शेतकरी हे जे आहे ते टमाटो उपटून टाकत आहेत. त्याचं कारण असं आहे की बाजारात जर गेलं तर 70, 60, 50 असं रुपये जे आहे ते टमाट्याचं कॅरेट विकलं जातं. त्यामुळं किलो 2 रुपये किलो असा भाव या टमाट्याला येतो. काढणीचा किंवा लागवडीचा किंवा वाहतुकीचा खर्चही निघत नाही आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनी जे आहे तो आपला टमाटा काढून टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात टमाटा हा लागवडी जो आहे तो शेतकरी करत असतो. आपल्यासोबत हा शेतकरी आहे. मला कधी लागवड केली होती टमाट्याची तू? 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. हां, आता काय भाव आहे बाजारात टमाट्याला? 80 रुपये 70 रुपये कॅरेट. कॅरेट 25 किलोचा कॅरेट आहे. हां, किती पडतं एकूण भाव किलोचा? 3 रुपये 4 रुपये 2.5 रुपये. हां, त्याच्यात लेबरची कॉस्टिंग निघत नाही, गाडी भाडा निघत नाही, म्हणून सगळं उपसून टाकलंय. चिखल झालंय सगळं. हां, सगळा चिखल झाला जातो. हा, मग ह्यात ही नुकसान. गेले असंच. हां काय करते त्याला? हां, बाजारात भावच मिळणार गेलेला. कुठंच भाव भेटत नाही. हां, 4-5 मार्केट फिरलं कुठंही भाव नाही. बरं. ही जर बघितलं तर बाजारात याला भाव नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ही टमाटे जी आहे ती काढून टाकायला सुरुवात केली आहे. जर बघितलं तर तसा चिखलच जो आहे तो टमाट्याचा झालेला आहे. हा शेतकरी हा टमाट्याचा केवळ चिखल नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा देखील चिखल या निमित्तानं झाल्याचं आपल्याला म्हणता येईल. का तर ज्या अशा अपेक्षानं शेतकऱ्यांनी जी लागवड केली होती त्याचं किमान उत्पन्न तरी निघावं अशी अपेक्षा होती. मात्र ते उत्पन्न निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी ही टमाट्याचं पीक जे आहे ते आता काढून टाकायला सुरुवात केली आहे. सागर जाधवसह बालाजी निर्फळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाईनं सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं किचनचं बजेट कोलमडून टाकलेलं आहे. साखर, गूळ, तांदूळ आणि डाळींच्या दरांनी उसळी घेतलेली आहे. कांदा, लसूण सुद्धा महागलाय. गृहिणींच्या खर्चात त्यामुळे मोठी वाढ झाली आहे. गणपती आणि दिवाळीसारखे सण जवळ येत आहेत. असं असताना श्रावणातच किराणा मालाच्या दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आलाय. कांद्याचे दर त्यामुळे वाढले आहेत. बाजार समितीत कांदा 30 ते 40 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 50 ते 55 रुपये किलो विकला जातोय. लसणाचा किरकोळ दर 150 ते 320 रुपये किलो झालेला आहे. मुंबईतल्या कांदिवली परिसरातून एक बातमी आहे. कांदिवली पश्चिम इथं पोईसर चर्च परिसरात अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आला. सार्वजनिक शौचालयाच्या अगदी शेजारी हिरव्या रंगाचं पाणी भरलेल्या ड्रममध्ये पांढरे वाटाणे भिजवून ते हिरवे करण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांना उघडकीस आणला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घटनेची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा परिसरातील नागरिकांनी संताप नोंदवला. तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. या वाटाण्यांमध्ये कोणता रंग वापरण्यात आला होता, तो अन्नाकरता सुरक्षित होता की नाही याचा तपास सुरू झालेला आहे. क्या कर रहा है? कलर मिक्स कर रहा है? हाँ, ये काम करने का? ये काम नहीं। क्या कर रहा है तू? क्या कर रहा है ये तू? हाँ, ये सब क्या है? ये सब क्या कर रहा है? कलर मिक्स कर रहा है वटाना में? पब्लिक खाएगा? किधर धंधा करता तू? बता, किधर है? ये सब क्या है? ये क्या मिक्स कर रहा तू इसमें? वटाना में क्या मिक्स कर रहा तू? नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आणि दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला. महापेतील PK डेअरीवर छापा टाकण्यात आला आणि 4710 लिटर भेसळयुक्त आणि संशयास्पद दूध जप्त करण्यात आलं. ते नष्ट सुद्धा करण्यात आलं. कारवाई दरम्यान 1 किलो
स्कीम मिल्क पावडरमध्ये 8 ते 10 लिटर पाणी मिसळून हे मिश्रण तयार केलं जात होतं. त्यानंतर हे दूध शुद्ध गाई म्हशीचं दूध असल्याचं भासवून परिसरातल्या डेअरींना पुरवलं जात होतं. वैध अन्न सुरक्षा परवाना नसल्यानं पीके डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आलाय. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये 15 व्यक्ती आणि संस्थांविरोधात FIR दाखल करण्यात आलाय. संबंधित डेअऱ्यांचं अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.